तर सुनेत्रा पवार यांच्या राजकारणाची आणि समाजकारणाची सुरुवात ज्या गावातून झाली त्या काटेवाडी गावातील महिलांनी सुद्धा काँग्रेसच्या या टीकेचा निषेध नोंदवलाय आणि काँग्रेसनं थेट माफी मागण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। याच गावातील महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। काटेवाडीमधल्या या महिला आहेत, गावचा कारभार या महिला चालवतात। कोण ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच राहिले, कोण उपसरपंच राहिले, कोण सध्याच्या बॉडीमध्ये आहे। एकंदरीत गावाशी यांची नाळ जी आहे ती जोडली गेलेली आहे आणि नेत्यांशी देखील जोडली गेलेली आहे। तुमचं नाव काय? अशा शिवाजी काटे। बरं, काय आता बॉडीमध्ये आहात इथे का नागरिक आहात? नागरिक आहे। बरं, काल सुनेत्रा पवारांवरती एक टीका झाली काँग्रेसकडून सोशल माध्यमातून, गुंगी गुडिया म्हणून त्यांना हिनवण्यात आलं। पटतंय तुम्हाला? नाही पटत। का नाही पटत? काल ती बीड मध्ये गेल्या होत्या वहिनी, हम्म, तर बीड मध्ये असे काँग्रेसच्या वक्तव्य केलं असं की असं बोलले गुडिया म्हणून। हम्म, तर ती वहिनीला विचारलं, त्याचं उत्तर द्या, तर वहिनी म्हणल्या वेळ आल्या मी त्याचे उत्तर देईल। हम्म, 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 आणि वहिनी निघून गेल्या पुढं, आणि वहिनी आमच्यासाठी म्हणजे लय प्रेम आहे हम्म. बस एवढं बोल। बरं बरं, तुझं काय नाव दीदी? माझं नाव वैष्णवी काटे। बरं, आता उद्याची तो भावी पिढी आहे, वोटर ज्याला आपण म्हणतो, भविष्यातील तरुण पिढी, काय वाटतंय राजकारणाची स्थिती महाराष्ट्रातील बघितली तर? आणि विशेष म्हणजे तुमच्या गावच्या प्रमुख आपण ज्याला म्हणू, राज्याच्या तर त्या उपमुख्यमंत्री आहेतच, तुमच्याही गावच्या त्या आहेत, सुनेत्रा पवारांबाबत जी काँग्रेसने टीका केली त्याकडे कसं बघते युवा मतदार म्हणून? ते एकदमच चुकीचं आहे। काँग्रेसने जे बोललं ते एकदम चुकीचं आहे। हम्म. ॲज अ युवा मी बघते की मला डेव्हलपमेंट पाहिजे। ज्या प्रकारे दादांनी बारामतीला इतकं भारी केलेलं आहे की एज्युकेशन वाईज, जॉब वाईज, म्हणजे नेचर वाईज एकदम भारी केलं, तसंच वहिनी काम करणार। सो त्यांचं काम जास्त बोलणार या लोकांपेक्षा, सो ते खूप इम्पॉर्टंट असेल ॲज अ फ्युचर म्हणून। आणि ज्या प्रकारे दादा काम करत आले त्या प्रकारे वहिनी काम करणार हे गॅरंटी आहे। मी या गावाची आहे, मला माहिती आहे की आता हे जे सगळं दिसते तुम्हाला ते इतकं भारी वहिनींमुळेच केलेलं आहे। त्याच प्रकारे बारामती सुद्धा। सो जे त्यांना गुंगी गुडिया बोलतात त्यांनी आधी काटेवाडीत येऊन पाहावे, बारामतीत येऊन पाहावे। त्या बोलतात बट वेळ आल्यावरती त्या नक्कीच बोलून दाखवतील, बट त्यांचं काम जास्त बोलणार आहे। सो काँग्रेसने हे लक्षात ठेवावं की त्यांचं काम जास्त बोलेल त्यांच्या सेंटेन्स पेक्षा। अजय, वय किती आहे तुमचं? 70। 70. अजित दादांना खूप जवळून ओळखत होता? जवळून ओळखत होतो बरं, आम्ही। आता दादा गेले आपल्यातून निघून गेले, हा, दादांच्या नंतर सुनेत्रा पवार काम करतायत, जबाबदारी घेतली, कसं काम करतात? दादांसारखी छवी आहे असं बोललं जातं, आहे का तसं? हा, तसंच बोलतात ना ते। आणि स्वतः त्यांनी खराटा हातात घेऊन झाडून काढलेलं आम्ही आता काम पाहिजे। करतात का? करतात, आता पण करतात काम। काँग्रेस हा. ते काम करत नाहीत, बोलत नाहीत? करतात काम, आता आम्ही सगळी बघतोय ना पहिल्यापासून। हा हा, सगळं आजच्या काम करतात ते। हा, तर हे काटेवाडी मधल्या महिला आहेत, अगदीच युवा पिढीपासून ते वयाच्या 70 पर्यंतच्या या महिला आहेत। सुनेत्रा पवारांनी आपल्या समाजकार्याला सुरुवात कशी केली? सुरुवातीला त्यांनी राजकारण नाही केलं तर समाजकारण केलं, आणि आता पुढे पर्यायानं त्यांना राजकारणामध्ये उभं राहावं लागलं, कारण त्यांच्या बाबतीत जी घटना घडली त्याला सर्व महाराष्ट्र साक्षीदार आहे। अचानक दादांची एक्झिट झाली आणि मग एवढी मोठी जबाबदारी जी आहे ते त्यांना स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागली। अशा परिस्थितीत सुनेत्रा पवारांच्या कामाची सुरुवात जी आहे ती 2005 पासून झालेली आहे, आणि हे काटेवाडी ग्राम जे त्यांनी कसं उभा केलंय हे सर्व या ठिकाणच्या महिला आहेत ते स्पष्टपणे ते सांगतात। त्यामुळे निश्चित काँग्रेसने जे विधान केलेलं आहे गुंगी गुडिया म्हणून, त्याचा सर्व स्तरातून आता निषेध व्यक्त केला जातोय। देवा राखुंडे, NDTV मराठी, काटेवाडी, बारामती।